रामराजे शिवसेना गट वाटार स्टेशनमधील जिल्हा परिषद उमेदवारास किती टक्के मताधिक्य देणार? वाटार स्टेशन जिल्हा परिषद गटात उत्सुकता. वाटार स्टेशन गटातील रामसेना नक्की कोणासोबत? सातारा जिल्ह्यात सर्वात लक्षवेधी ठरलेल्या वाटार स्टेशन जिल्हा परिषद गटात मुख्य लढत शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्यात होत असताना नगरपालिका निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाचा धनुष्यबाण घेतलेल्या रामराजे नाईक निंबाळकर, माजी आमदार दीपक चव्हाण, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर यांचा वाटार स्टेशन येथील गट या निवडणुकीत वाटार स्टेशनमधील शिवसेना उमेदवारास किती टक्के मताधिक्य देणार याची उत्सुकता या गटातील लोकांना लागली आहे. राष्ट्रवादीमधील विभागणीनंतर विधानसभा निवडणुकीत रामराजे नाईक निंबाळकर यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी सोबत राहण्याची भूमिका घेतली. यावेळी रामराजे यांचे राजकीय विरोधक भाजप माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी सचिन पाटील यांना फलटणमधील उमेदवारी दिली. यावेळी ही उमेदवारी महायुतीमधील अजित पवार गटाला मिळाली. यामुळे सचिन पाटील यांनी राष्ट्रवादी घड्याळावर निवडणूक लढवून ते विजयी झाले. त्यानंतर नगरपालिका निवडणुकीत रामराजे अजित पवार राष्ट्रवादीमध्ये प्रवेश घेतील अशी परिस्थिती असताना नगरपालिका निवडणुकीत त्यांना घड्याळ चिन्ह देण्यावर विरोध झाला. त्यामुळे रामराजे यांनी शिवसेना शिंदे गटाचा धनुष्यबाण हाती घेतला. यानंतर एकनाथ शिंदे शिवसेना गटाचे पारडे जिल्ह्यात जड झाले. दरम्यान जिल्हा परिषद निवडणुका बैठकीत पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी शिवसेना पक्षाची वाढ करण्यासाठी रामराजे गटानं निस्वार्थपणे काम करावं असं सांगत या बैठकीला वाटार स्टेशन गटातील रामराजे गटाचे सर्व कार्यकर्ते हजर होते. यावेळी शिवसेना देईल तो उमेदवार निवडून आणण्याची जबाबदारी रामराजे निंबाळकर राजे गटावरती आली. दरम्यान रामराजे नाईक निंबाळकर गटाकडून वाटार गटात गणासाठी अजित भोईटे यांच्या पत्नीला उमेदवारी देऊ केली होती. त्यानंतर झालेल्या घडामोडीत त्यांनी ही उमेदवारी मागे घेतली. अशावेळी सध्या रामराजे गटाकडे एकही उमेदवार रिंगणात नाही. मात्र येथील जिल्हा परिषद गटाला आमदार महेश शिंदे यांनी धनुष्य बाणाच्या चिन्हावर उमेदवार देऊ केलाय. त्यामुळे गट कोणाचा जरी असला तरी पक्षाच्या धनुष्य बाणासाठी रामराजे गट सोबत येणार का? धनुष्यबाण विजयी करण्यासाठी काम करणार का? हा कळीचा मुद्दा आहे. त्यामुळे येथील रामसेना शिवसेनेच्या धनुष्यबाणासोबत सध्या तरी दिसत नाहीत. त्यामुळे रामराजे गट जो निवडणुकीच्या जिल्हा बैठकीला उपस्थित होता तो आता काय भूमिका घेणार? धनुष्यबाणाला किती मतदान करणार? नाईक निंबाळकर वाटार स्टेशनमधील गटातील उमेदवाराला या गटातून मताधिक्य देऊन करणार का? आज रामराजेची या गटातील सेना नक्की कुणाच्या प्रचारात आहे याबाबत आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लक्ष घालण्याची गरज निर्माण झाली आहे. वाटार स्टेशन गटात रामराजेंचे राजकीय विरोधक भाजप माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी शिवसेना आमदार महेश शिंदे यांच्यासोबत या गटात युती केली आहे. त्यामुळे या गटात रामराजेंची भूमिका काय राहणार असाही प्रश्न उपस्थित होत आहे. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.